तर भिवंडीमध्ये सुद्धा दुपारपासून पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे तीनबत्ती परिसर आणि बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे बाजारपेठेतील दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय, त्यामुळे दुकानदारांचं नुकसान झालंय। दरम्यान घटनास्थळी आपत्ती विभागाची टीम उपस्थित आहे। नागरिकांना इशारा देण्यात आला आहे। भिवंडी शहराच्या ग्रामीण भागामध्ये काही दिवसांपासून उसंती घेतलेल्या पावसाने आज दुपारपासून पुन्हा हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे भिवंडी शहरातील बाजारपेठ परिसर असेल, तीनबत्ती नाका परिसर असेल, तसेच भाजी मार्केट परिसर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। पावसाचा जो जोर आहे तो अजूनही कायम आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर अनेक जी दुकानं असतील त्या दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। भाजी मार्केटचा हा जो परिसर आहे त्या ठिकाणी जवळपास गुडघाभर या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। विशेषतः आपण बघू शकतो या ठिकाणी की अनेक जण या ठिकाणी गुडघाभर पाण्यातून मार्ग काढताना दिसत आहेत। एक सायकल बघू शकतो आपण, ती सायकल अर्ध्यापर्यंत या ठिकाणी बुडालेली आहे आणि त्यामुळे अनेक जण जो आहे तो या पाण्यातून मार्ग काढत घरी जाण्याचा प्रयत्न करतायत, कारण या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा जो पाणी आहे तो साचण्यास सुरुवात झालेला आहे। विशेषतः या भागामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नेहमीच पाणी साचतो, त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी या ठिकाणी नागरिकांची नेहमीच असते। परंतु हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। अनेक जण या ठिकाणी गुडघ्यावर पाण्यातून मार्ग काढताना दिसत आहेत। खरं तर महानगरपालिकेने केलेली नाले सफाईची अक्षरशः या ठिकाणी पोल खोल झालेली आहे, कारण हा जो पूर्ण परिसर आहे या परिसरातून मार्ग काढताना अनेकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय। खरं तर या ठिकाणी महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्था जी असेल ती या ठिकाणी दाखल झालेली आहे, परंतु या ठिकाणी जी दोर लावणं आहे किंवा या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली नाहीये। विशेषतः या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतंय, परंतु पावसाचा जोर जर कायम राहिला तर या ठिकाणी पाण्याचा जो स्तर आहे तो अजूनही वाढू शकतो। त्यामुळे पावसाचा जोर या ठिकाणी कायम राहिल्यास या ठिकाणी अजूनही परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी।